हाय हॅलो नमस्ते गाईज. तर आपण आज बनवणार आहोत एग राईस. ही थोडी डिफरंट स्टाईलने बनवलेली आहे मी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की नक्की कमेंट करा. तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूयात. तर आपण आता राईस बॉईल करून घेऊयात. आपला राईस शिजतोय तोपर्यंत आपण आता भुर्जीची तयारी करूयात. त्यामध्ये आपण ऑइल टाकूयात. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपण त्यामध्ये कांदा टाकूयात. आता यामध्ये अद्रक लसूणची आपण पेस्ट ऍड करूयात. यामध्ये मी चॉप केलेलं लसूण पण ऍड करतोय आणि असा रफली चॉप करायचा. अमोल, किती वेळ आहे? 5 मिनिट. 5 मिनिटात होणार? हा रेडी होईल 5 मिनिटात. यामध्ये चॉप केलेली मिरची पण ऍड करूयात आपण. आता यामध्ये आपण एक टोमॅटो चॉप केलेला आहे तो ऍड करूयात. हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये मी पावडर मसाले ऍड करणार आहे. त्यात मी 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा किचन किंग मसाला हा ऍड करा, मस्त लागते चव. 1 चमचा कोरिएंडर पावडर आणि थोडासा चिकन मसाला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर यामध्ये अंडे ऍड करायचे आहेत आपल्याला आणि चवीपुरतं मीठ ऍड करायचं. तर आपली अंडा भुर्जी तर रेडी आहे. आपण आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि आता बॉइल्ड एग जो आहे त्याची एक प्रोसेस करून घेऊयात. इथे आपण अंडा बॉईल करून घेऊयात. आपल्याला अंडे जे आहेत ना त्याचे असे छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे. आता आपण पॅन ठेवूयात. यामध्ये तेल ऍड करूयात आपण. आता हे अंड्याचे जे स्लाइस आहे त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे. यावरून थोडासा ब्लॅक पेपर ऍड करूयात आपण. आपले अंडे सुद्धा फ्राय झालेले आहेत. आपण गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि आता साईडला करून घ्यायचं. आता आपली जी भुर्जी झालेली आहे ना त्यामध्ये आपल्याला राईस ऍड करायचा आहे जो आपण बॉईल करून घेतलेला आहे तो आपण ऍड करूयात. यावर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. वाव, रेडी. आपण जे एग फ्राय करून घेतलेले ते यावर टाकायचे.